एक निर्मिती आहे आणि त्याचा एक निर्मिका आहे. हा माईक एक निर्मिती आहे आणि त्याचा एक निर्मिका आहे. हा स्मार्टफोन मोबाईल ही एक निर्मिती आहे आणि त्याचा एक निर्मिका आहे. माझ्या पायातले चप्पल ही एक निर्मिती आहे आणि त्याचा एक निर्मिका आहे. मग पुढे जाऊन आमच्यासारखे माणसं असं विचारतात की मग परमेश्वर पण हा एक निर्मिती आहे आणि त्याचा एक निर्मिका आहे, मग त्याला कोण बनवलं? मग असं म्हटल्याच्या नंतर पुढून भक्त सांगतात की त्याला कोणी निर्मिती करावं लागत नाही. कोणाला? नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. आज मी परमेश्वराची कल्पना आणि त्यांच्या शक्ती ज्या माणसामध्ये रुजलेल्या आहेत त्याविषयी चर्चा करणार आहे. परमेश्वराची पहिली कल्पना अशी आहे की तो निर्मिक आहे. महात्मा फुलेने वापरलेला शब्द आहे. निर्मिकाने जर एक पृथ्वी केली, वाहे भली भार सर्वत्रांचा. मला जर कोणी 200 वर्षापूर्वी हे कसं निर्माण झालं असं विचारलं असतं तर त्याला मी उत्तर देईल की ह्या विश्वाला कोणी परमेश्वरानं बनवलं नाही, ते स्वयंकार्य कारण भावाने निर्माण झालं. पण जर कोणी 12-13 अब्ज वर्षापूर्वी बनलेलं विश्व हे कुणी निर्माण केलं असं विचारलं तर मी असं म्हणेन की मला याचं उत्तर माहीत नाही. कारण मला असं वाटते की हे विश्व स्वयंकार्य कारण भावाने निर्माण झालं, किंवा असं म्हणू शकतो की ते निर्माण झालं कारण ते परमेश्वरानं निर्माण केलं. असे दोन उत्तरे आहेत. एक निर्मिती आहे आणि त्याचा एक निर्मिका आहे. हा माईक एक निर्मिती आहे आणि त्याचा एक निर्मिका आहे. हा स्मार्टफोन मोबाईल ही एक निर्मिती आहे आणि त्याचा एक निर्मिका आहे. माझ्या पायातले चप्पल ही एक निर्मिती आहे आणि त्याचा एक निर्मिका आहे. मग पुढे जाऊन आमच्यासारखे माणसं असं विचारतात की मग परमेश्वर पण हा एक निर्मिती आहे आणि त्याचा एक निर्मिका आहे, मग त्याला कोण बनवलं? मग असं म्हटल्याच्या नंतर पुढून भक्त सांगतात की त्याला कोणी निर्मिती करावं लागत नाही, म्हणजे त्याला कोणाने बनवलं नाही, तो स्वयंभू आहे, म्हणजे स्वतःच बनला असा अर्थ होतो त्याचा. मग मी जे आधी सांगितलं होतं की हे जे विश्व एका स्वयंकार्य कारण भावाने बद्ध आहे, चालत आहे, तिथंच आपण येतो ना. मग एक पाऊल अलीकडेच थांबायला काय होते? समजा विश्वाची घड्याळ आहे आणि ह्याला जो निर्माण करणारा परमेश्वर आहे तो घड्याळ जी आहे, आणि घड्याळ जी भरभर चालायला लागला म्हणून घड्याळ भरभर चालत नाही. घड्याळ जिला खोकला लागला म्हणून घड्याळात गजर होत नाही, आणि शेवटी घड्याळ जी मरण पावला म्हणून घड्याळ चालायचं बंद पडत नाही. म्हणजे निर्मिती झाली, निर्मितीचा आणि निर्मिकाचा संबंध संपला. एवढ्यातच भागत नाही. तर असं म्हणणं आहे भक्तांचं की परमेश्वर हा नुसता निर्मिकच नाही तर तो नियंत्रकही आहे.
मग आपण जर हे बघायला गेलं तर लातूरमध्ये विनाकारण भूकंप झालं, 6,000हून अधिक माणसं मेली. तेव्हा नियंत्रणाचं काय झालं? हिटलर नावाच्या क्रूर कर्म्याने 6 लाख लोकांना जाळून मारलं. तेव्हा तुमचा नियंत्रण करता काय करत होता? त्याने काय झोपला होता काय? म्हणजे लक्षात घ्या, हा जो कोणी नियंत्रण करता आहे त्याला अजिबात नियंत्रण करता येत नाही असंच आपल्या लक्षात येते. तर परमेश्वर हा नियंत्रक आहे आणि त्याच्या 3 शक्त्या कल्पिल्या आहेत. तर 3 शक्त्या काय आहेत? की तो सार्वभौम आहे, म्हणजे सर्वकडे सर्वत्र आहे. म्हणजे या जगातील हेर खाते, सर्व हेर खाते एका बाजूला आणि परमेश्वर एका बाजूला. परमेश्वराला जास्त माहिती आहे. आणि दुसरी शक्ती आहे कल्पिलेली आहे, ती म्हणजे तो सर्वशक्तिमान आहे. सर्वशक्तिमान म्हणजे जगातील सर्व सैन्य त्यांच्या शस्त्रबलासह एका बाजूला, जे काय आहे ते शस्त्र, बॉम्ब, AK-47, रणगाडा वगैरे वगैरे, मिसाईल वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे जगातील सैन्यबल त्यांच्या शस्त्रासह एका बाजूला आणि परमेश्वर एका बाजूला, तरी तो अजिंक्य आहे, त्याला कोणी हरवू शकत नाही. आणि तिसरी कल्पना आहे की तो सार्वमंगल्य आहे. म्हणजे इथे सर्वांचं चांगलंच व्हावं असं सतत त्याला वाटत असतं. मग ह्या शक्त्या आपल्या जीवनात वापरायच्या म्हणलं तर, माझ्या घरी चोरी झाली आणि मी कष्टाने कमवलेले 1 लाख रुपये चोरट्याने घेऊन निघून गेले. मग माझ्या घरी चोरी होणार होती हे त्याला कळलं होतं, कारण तो सर्वज्ञ होता. आणि त्या चोरांना थांबवणं त्याच्यासाठी अगदी शिल्लक बाब होती. अगदी शिल्लक म्हणजे फक्त थांब म्हणलं तरी थांबले असते, कारण तो सर्वशक्तिमान होता. आणि माझ्या कष्टाने कमवलेले 1 लाख रुपये चोराने घेऊन जाणे हे त्याला अजिबात मान्य नव्हतं, कारण तो सर्वमांगल्य होता. मग मी माझ्या कष्टाचे पैसे गेले काय, राहिले काय, त्या परमेश्वराला विचारायचं नाही. माझ्या घरात चोरी होणार होती हे त्याला कळलंच नसायला पाहिजेत होतं. जर कळलं होतं, त्याला कळलं होतं, कारण तो सर्वज्ञ होता. आपण लक्षात घ्या की ह्या जे आपल्या जीवनात त्याच्या शक्त्या वापरायच्या म्हणलं तर, ते बघा कसं विरोध निर्माण करतात, नियंत्रणामध्ये अडथळा आणतात, हे आपल्या लक्षात येईल. परमेश्वराची दुसरी कल्पना आहे की तो निर्गुण, निरंकार आहे. निरंकार म्हणजे ज्याला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, स्वाद नाही, चव नाही, तो हलत नाही, डुलत नाही, बोलत नाही. मग अशा परमेश्वराशी आमचं काही वाद नाही, कारण असा परमेश्वर असला काय नसला काय,
असला तर बापडा सुखी असो, नसला तर बापडा सुखी नसो. आणि परमेश्वराची तिसरी कल्पना आहे, तो आनंद निधान आहे. म्हणजे सकाळी सकाळी कोणाला योगासन, व्यायाम, प्राणायाम केल्यानंतर चांगलं वाटतं, कोणाला परमेश्वराच्या समोर धूपबत्ती आरती केल्यानं चांगलं वाटतं. तर परमेश्वर हा जर आनंद निधान असेल तर त्याला माझा विरोध नाही. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.